फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आत्ता 8 वाजायला 10 मिनटं टाईम आहे. प्रांजू आणि स्वप्नील रुहीला पोस्ट करून द्यायला गेले आहे शाळेत. आम्ही सकाळीच उठतो 5:30ला. प्रांजू पण उठते 5:30ला आणि मी पण. प्रांजू आत्ता मला होत नाही माझ्या छातीच्याने आणि ऑपरेशन वगैरे झाल्यामुळं प्रांजू सकाळचा झाडू पोछा वगैरे करते, स्वयंपाक करते. मी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून रुहीला तयार करते आंघोळ वगैरे करून. इतक्यात मी शॉर्टच जास्त कमीच व्हिडिओ बनवून राहिली आहे, कारण जास्त बोलता येत नाही, श्वास भरून येते. थोडं पण चालणं फिरणं झालं की थकल्यासारखं होते. पूजा वगैरे झाली आहे माझी. आता प्रांजू आणि स्वप्नील गेलेले आहेत रुहीला सोडायला. कचरा पण खूप साचला होता. आता रुहीच्या आजोबाला नेऊन फेकायला पोत्यामध्ये. कचरेवालाच येत नाही आहे. पूर्ण घाण कचरा झाला होता इथे. 4 दिवसापासून कचरा साचला होता. आता रुहीचे आजोबा गेले आहेत कचरा नेऊन टाकायला. थोडं लांब जावं लागते. आता आमच्या मी पर्स बोलावल्यात. पर्सचं पार्सल आलेलं आहे. चला आता आमचं पानं खोलणार वरून तो तिथून तर तू तिथून बोलावलं ना. पर्स ॲप्लिकेशन त्याची ते हे दुसरी त्याला फिरायला आता पाहत आहो आम्ही. पर्स बोलावले आहेत. कशा काय आल्या तर ऑनलाईन दोनच दिसून राहिला रे. 4 आहे का? दोनच आहे. थांब ना ग. कोण बरं हा छोटे छोटे पाहिजे का? ह्या तू तर 4 म्हणून रे स्वप्ने. आहे का 4 आहे का? आतमध्ये कसे असं? एक माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी काय? मा स्वप्नील फसवलं. हो, 166 पैसे नेले ना. 4 होते ना. हो का? थांब ना पाहू दे ना. चला आम्ही 2 पर्स बोलावले आता, ब्लॅक आणि व्हाईट. चिल्लव नको ना. बघा 2 पर्स बोलावले आहेत आम्ही आता. कुठून? फ्लिपकार्टवरून बोलावले आहेत 2. दोघीसाठी. पण रुहीच घेऊन घेत आहे दोन्ही पर्स. मलाच दे म्हणते. एक पर्स प्रांजूसाठी, एक पर्स माझ्यासाठी बोलावली आहे. पण रुहीनं दोन्ही पर्स घेऊन घेतल्या. आता मीच घेतो म्हणाले ते रुही आहे ना. दोन्ही पर्स. हा फ्रेंड्स, बघ रे अशा आहेत रे ह्या. हे बघा, शेगाववरून कचोरी आणलेली आहे स्वप्नीलच्या फ्रेंडनी, सुमेधनी. बघा, याचं पॉकेट राहते. याला घरी आणून तळावं लागते. ते 1 महिना फ्रीजरमध्ये राहते म्हणतात. 5 आहे. बघा, आता याला तेलामधून फ्राय करावं लागते. याच्यामध्ये 5 पीस आहेत. एका पॉकेटमध्ये 10 पीस येतात. फर्स्ट टाईम आणलेलं आहे ना ते. बघा, याला फ्राय करायचे आहेत आता तेलामधून. चला, ब्रेड पकोडा होऊन राहिला आहे. आलूची चटणी आणि ब्रेड. छान थंड आहे. नाही, हळू बाजू. चला, याला
फ्राय करायचे आहेत. मला दिसली ना मी ते शेगावला मिळते म्हणतात, शेगावची कचोरी म्हणून. आम्ही बाकी कचोऱ्या खाल्ल्या पण ही कचोरी फर्स्ट टाइम पाहिली आहे. याला आता तेलामध्ये तळत आहे. आणि आता ब्रेड पकोडे चालू आहे. याला आता तेलामधून फ्राय करत आहे या कचोरीला, शेगावची कचोरी. रुही करता आलू भजे काढले कारण रुही खात नाही. हे बघा कचोरी छान फुगलेली आहे. ब्रेड पकोडे पण छान फुगले आहेत.